महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका माजी उपसभापती बालकल्याण समितीच्या मीरा बबनराव हांडगे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय। या निमित्तानं जेल रोड या ठिकाणी राजराजेश्वरी मंगल कार्यालयामध्ये निष्ठा, संघर्ष आणि सेवा 30 वर्ष या संकल्पनेतून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। मीरा हांडगे या भारतीय जनता पार्टीत गेल्या 30 वर्षांपासून एकनिष्ठ राहून कार्यरत होत्या। त्यांनी नगरसेविका म्हणून तसेच बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या माध्यमामधून प्रभागामधील विविध विकास कामं, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला। मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीची निष्ठा आणि कार्य असून सुद्धा पक्षानं यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या संवाद मेळाव्यात बोलताना सचिन हांडगे यांनी सांगितलं की मी स्वतः गेल्या 30 वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठ काम करत आलोय। प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली असताना आणि नागरिकांचा भरघोस पाठिंबा असताना देखील मातोश्री मीरा हांडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली। त्यामुळे आम्ही जनतेच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय। मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी मीरा हांडगे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। काहीचं उदाहरण असेल तर ते आपल्याला आप्पांच्या माध्यमातून दिसतं। आज मी इथे एक पक्षाचा मेंबर म्हणून नाही बोलत, पण एक संघर्षाचा काळ हा स्वतः डोळ्यांनी बघितलाय। आज आपण सर्व इथे आलो आहोत ते आप्पांना आणि ताईंना विजय करण्यासाठी। आज एक आपल्या इथे माऊली ज्या बसल्या ते एक आशेच्या किरणाने बसतात। आशेचा किरण असा की हे आपले सर्व परिवार आहे। आज ह्या सर्व परिवाराला आपल्याकडून उमेद आहे की या ठिकाणी प्रभागाचा विकास व्हावा, प्रभागामध्ये नवीन नवीन गोष्टी याव्या, मुलं अजून शिक्षणाचं महत्व त्यांना मिळावं, सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात, यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत। आणि आज मला असं वाटतं की मागचे जे मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्याने आपण आणि त्यांना विजयी करूया। धन नाही कमवलं पण धनशक्ती पुढे त्यांचा पराभव मात्र झालेला आहे आणि अन्याय झालेला आहे। तर आपण सगळेजण इथं जमा झालेलो आहे की त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांचं दुःख आपल्या बोलीतून व्यक्त करण्यासाठी। कारण त्यांनी जे आवड घडवून घेतलंय, आम्ही बघितलंय भाजपासाठी बीजेपी जे निष्ठा म्हणजे जे धार्मिक कार्य सगळ्या याच्यासाठी जे बीजेपी प्रचलित आहे पूर्ण देशामध्ये। आज बीजेपीचा झेंडा लहरतो आणि नक्कीच मी सुद्धा बीजेपीचे खूप प्रामाणिक म्हणजे कार्यकर्ती आहे आणि मला अजूनही मोदी असो, अटल बिहारी वाजपेयी असो मला खूप आवडतात, पण केवळ बीजेपीमुळे। तसंच आप्पा आहे आणि मावशी आहे की बीजेपीसाठी त्यांनी स्वतःचं सर्वस्व वाहून घेतलंय। मी बघितलं आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा समोर कोण उभं आहे, मी आप्पा आमच्याकडे यायचे तेव्हा आम्ही सांगायचो आम्हाला कोण माणूस उभा आहे त्याच्याशी घेणं नाहीये, फक्त बीजेपी आहे आणि बीजेपीच्या व्यक्तीला निवडून आणायचे म्हणून आम्ही आमदारकीसाठी काम करतो। तर आम्ही सुद्धा जसे आप्पा गल्ली बोळात फिरत होते, त्यांनी स्वतःच्या परिवाराकडे कधी लक्ष दिलं नाही। मुलं कितवीला शिकताय, नेहमी आम्ही रेणुकाताईंना विचारायचो तर त्या मुलांच्या जे काही शाळेचे फंक्शन असतील तर ते एकटाच हँडल करायच्या। मी म्हणायचे अहो असं कसं आहे, आपण घेऊन जायचं ना, तुम्ही पॅरेंट्स जोडीने पाहिजे, त्यांच्या मुलांकडे लक्ष पाहिजे। तर ते नेहमी कार्यकर्त्यांच्या गडबडीत असायचे। जेव्हा आम्ही म्हणू की आपा थोडी गाडी बदलून घ्या वगैरे तर ते म्हणायचे नाही, मला कार्यकर्त्यांना सगळं त्यांची काळजी घ्यावं लागते, त्यांना हवं नको बघावं लागतो। तर बीजेपी एक असा पक्ष आहे की मला वाटतं असं की आम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांची आमची ओळख झाली होती, तर जेल रोडला बीजेपी आणला असेल तर ते सचिन आप्पांनीच आणला असेल। म्हणजे तेव्हापासून खूप नाशिक रोडला बीजेपीचं वारं व्हायला लागलं। आणि नाही तो संस्कार आणि निष्ठा आणि त्याग यावर उभा असलेला परिवार आहे। या पक्षासाठी अनेक कार्यकर्त्यांना उन्हात, पावसाळ्यात आणि वादळात घरदार, व्यवसाय, वेळ सगळं बाजूला ठेवून कमळ चिन्हासाठी प्रामाणिकपणे काम केलं। पण असंच एक निष्ठावंत कार्यकर्ता ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी झटून काम केलं, त्यांचं जीवन भाजपाचं झाले। आज त्यांना तिकीट न मिळाल्याने दुःख झाले आणि अन्यायाची भावना निर्माण झाली। प्रभागातील दांडगा, जनसंपर्क, विकास कामांची शिदोरी आणि नागरिकांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं याच्या जोरावर मीरा हांडगे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसतं आहे। या मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मला 4 भिंतीच्या आड जाणीवपूर्वक सांगतोय, इथे इलेक्ट्रिक मीडिया उभी आहे, त्यांनी ते व्हायरल केलं तरी मला काही हरकत नाही।
मी या गणरायाची शपथ घेऊन सांगतो, इथं बसलेली माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. मला त्यांनी विचारलं तुझ्याकडे पैसे किती आहेत निवडणूक लढवायला. पैसे विचारले मला, पैसे. बरं ठीक, म्हटलं करी खर्च. मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे, काही माझे संबंधित बिल्डर आहेत, मित्र आहेत, ते माझ्या मागे उभे राहते. म्हटलं नाही काही घरात साठवून विकल म्हटलं आपला, हे पण सांगितलं मी. ठीक आहे, मला सांगितलं बायकोची तयारी कर, रेणुकाचे डॉक्युमेंट्स काढ, साक्षीदार आहे 3-4 तर. त्याच्यात 4 दिवस घालवले. 4 दिवस बायकोचे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी मी फिरलो. त्या ठिकाणी परत गेलो, म्हटलं मी काढले डॉक्युमेंट्स, आता काय करायचं बघू. सांगतो, करतो, बघतो, सांगतो, करतो, बघतो. आता मी तुम्हाला सांगतो मी काय करतो ते. तुम्ही मला सांगितलं ना सांगतो, बघतो, करतो. आता मी सांगतो तुम्हाला, मी दाखवतो तुम्हाला. आणि कशाच्या रूपाने दाखवेल? कोणाला एक शब्द बोलणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही, माझ्या कामाच्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी. माझं काम सांगेल तुम्हाला आणि इथे बसलेली जनता सांगेल की याच्याकडे काय आहे, याच्याकडे काय आहे ना, ही जनता सांगेल. मी डोळ्यातून सुद्धा पाण्याने काढले, बाजूच्या रूम मध्ये गेलो, तोंड धुतलं, पोरांना सांगितलं बॅनर सोडा अपक्षाचे, अपक्ष लढायचंय. पण माझ्या बरोबरीचा जर कार्यकर्ता असताना समोर, मला काहीच वाटलं नसतं तरी की माझ्या बरोबरीचा कार्यकर्ता त्याच्या आईला न्याय मिळालाय, जाऊ द्यावा, त्याच्या पदरात आलेलं आहे, मी त्याचा हिसकायचा प्रयत्न केला नसता. कोणाचा काही संबंध नसताना रात्रीतून मला सांगितलं तू 8 वाजता तुला EV फॉर्म देतो आणि सकाळी 9 वाजता ते गाडी घेऊन दुसऱ्याच्या घरात जातात EV फॉर्म द्यायला. आणि हे कोण करत, का बरं करत, कशासाठी केलं? मला राजकीय काहीच वारस नाही, माझा बाप आमदार नव्हता किंवा कोणी मंत्री संत्री नव्हता. मी तुमच्या जीवावर, तुमच्या सेवेतून, शून्यातून विश्वास निर्माण केलेले. मला कोणताच वारसा नव्हता. मी छोट्यातून छोट्या कामातून मी वारसा पुढे गेला, मी काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चित सांगतो काय होईल काय नाही होणार, पण मला आत्मविश्वास आहे. गणपतीचं पूजन केलेलं आहे आणि हा गणपती काय माझ्या पाठीशी आहे. आमचा आणि आपला विजय या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं पण तुम्हाला सांगतो. एका माणसाची उमेदवारी कट झाल्याने त्याला 2-2 हजार फोन जिल्ह्यातून आणि वार्डातून येतात, हे प्रेम मी कमावलं. आणि प्रत्येकाचा फोन रिसिव्ह केला. मी एखादी पोस्ट टाकली असेल, कमेंट टाकली असेल, त्याला हजारो लाईक मिळाले. त्या ठिकाणी मी आंदोलन केलं, शहराध्यक्षांना अडवलं, थांबवलं, डांबवलं, चिडलो. त्याची वर्तमानपत्राने आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाने एवढी मोठी दखल घेतली की ती मुख्यमंत्र्यांच्या दारात गेली. ती तक्रार एवढी मोठी दखल तुम्ही पाठीशी असल्यामुळे मी त्या ठिकाणी तो यशस्वी करू शकलो. येणाऱ्या काळामध्ये मला सेवा करायची आणि ही सेवा करताना पक्षाचं काम मी अनेक वर्ष करतोय, ते मी करतच राहील. आणि माझ्या वाट्यात कोणी आलं तर मी त्याला सोडतही नाही. समोर पैलवान जर असेल तर मी पण नॅशनल तलवारबाजीवाला गोल्ड मेडलिस्ट आहे, मला तलवारबाजी. म्हणजे सांगायचं हे एक तात्पर्य आहे. माझं तिकीट कोणी कट केलं, तिकिटासाठी काय प्रॉब्लेम झाले, कसा तो प्रवास झाला, पाठी 4-4 वाजेपर्यंत मी पुढे थांबलो, उपाशी तापाशी. त्यांनी सांगायचं तू निश्चिंत जा घरी, सकाळी 8 वाजता तुला EB फॉर्म देतो. त्या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्या ठिकाणी होते, ते साक्षीदार होते. त्या ठिकाणी सांगितलं सर्वेचा विषय सांगितला. मी त्यांना सांगितलं सर्वेमध्ये जर हांडगे नाव नसेल
तर येणाऱ्या काळामध्ये हांडगे राजकारण पण करणार नाही, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत, तो सर्व माझ्या समोर ठेवा. तो पण ठेवला नाही. त्या ठिकाणी माझी निष्ठा, मी जेवत असेल, रात्रीचा झोपेल असेल, माझा फोन कधीच सायलेंट राहत नाही. माझा फोन काय रिंगिंगवर राहतो. माझी पत्नी या ठिकाणी बसली, मी म्हटलं मला जर गाढ झोप लागेल असेल आणि फोन वाजला तर तो फोन उचलायचा, विचारायचं कोण आहे काय. अपरात्री रात्री कोणाचा ऍक्सिडेंट हो, हॉस्पिटल असो, काही असो. अनेकदा तर माझे अनेक मित्र कधी कधी ते पार्टीला किंवा गप्पा टप्पा करायला बसलेले असतात आणि ते पैन लावतात. मी आता आप्पाला फोन लावतो रात्री 2 वाजता, उचलतो का नाही बघ, आणि मी सहज उचलतो आणि तो पैन जिंकतो. अशा सुद्धा माझ्यावर बऱ्याचदा पैंदी लागले जातात. मी या ठिकाणी तुम्ही बॅनर पण बघितला असेल, भारत मातेचा फोटो आहे, गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे, प्रमोद महाजनचा फोटो आहे आणि अटल बिहारी वाजपेयींचा फोटो आहे. मी हे मुद्दामून फोटो लावले. यानंतर अपक्ष उमेदवारी केल्यानंतर उद्या पक्षाच्या माध्यमातून मला पक्षातून हकलपट्टीचा सुद्धा त्या ठिकाणी आदेश काढण्यात आले. कारण मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे, सक्रिय सभासद आहे आणि मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतोय म्हणून माझे हकलपट्टीचं पत्र पेपरला प्रसिद्ध केलं जाईल. मला फरक पडणार नाही, कारण की मला या ठिकाणी इतर पक्षातून 29 तारखेला 2 दिवसापूर्वी शेवटचा दिवस होता, मला इतर पक्षातून 2 फोन आले. एक आमदारांनी केला आणि एक इथल्या स्थानिक नेत्यांनी केला. ये ह्या 2 निशाणीपैकी एक निशाणी घेऊन जा. म्हटलं मला निशाणी तुमची घ्यायची नाही, मला अपक्ष उभं राहायचंय. मी निश्चय केलाय आणि मी निश्चय करताना माझा मित्रपरिवार, माझ्या अनेक वर्षापासून काम करणारे सगळे मित्र या ठिकाणी आहेत. मी त्यांना फोन केले आणि विचारलं काय करायचं. त्यांनी आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करायची आहे. आणि थोड्या निरोपामध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात. या ठिकाणी ह्या वार्डात माझी भाऊबंद नाहीत आहे, या गावातल्या लोकांची भाऊबंद आहे. इथं माझा भाऊबंद नाही, माझा भाऊबंद आणि माझा सखा इथं बसलेला आहे. सगळे हा मित्रपरिवार माझा सगळा सखा. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश केदारे, नाशिक रोड.